नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला आपण मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सोबत लढणार। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांची बैठक। पारिजात माझ्या दारी फुले का पडती शेजारी, पण असं असलं तरी पारिजातकाला खत पाणी घालणं सोडणार नाही। उद्धव ठाकरेंची काँग्रेस मोठा भाऊ झाला का या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी। पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी, पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही। महाराष्ट्रात काँग्रेसची 288 विधानसभेच्या जागा लढण्याची तयारी। नाना पटोलेंची माहिती। जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू। इथला आमदार आहे, स्वाभाविक आहे, इथं मला यावं लागतं आणि इथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यावं लागतात, प्रश्न सोडवावं लागतात। पण महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू आहे। विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार। नाना पटोले यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। मोठा भाऊ छोटा भाऊ महाविकास आघाडीमध्ये असं काहीच नाहीये। प्रत्येक मतदारसंघात चांगला उमेदवार बघून जागा वाटपाचा निर्णय घेणार। पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट। या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ। अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही। शरद पवारांकडून देखील अजित पवारांसाठी परतीची दारं बंद। उद्धव जी ने साफ कर दिया कि जो लोग छोड़कर गए उनको वापस नहीं लगे, लेकिन आपके लोग भी छोड़ गए, आपके भतीजे गए, अब तो हार गए हैं, उनमें खलबली मची है, तो आएंगे तो क्या आप साथ में लगे या नहीं लगे? सवाल ही सही नहीं है उसका। मला सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। सर, तुम्हाला जे लोक सोडून गेली आहेत यापूर्वी 2 गट झाल्यानंतर तुमच्याबरोबर लोक काही सोडून गेली ते अजिबात परत घेणार नाही। तर पुण्याला घेणार नाही म्हणता तुमच्याकडे येतंय कोण? शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर साधलाय निशाणा। तर दरवाजा उघडा म्हणून तुम्हाला सांगितलंय कोणी? उदय सामंतांचा सवाल। म्हणून सांगितलं कोणी? आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं आणण्याचा प्रश्नच येत नाही, तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही। महायुतीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? ठाकरेंचा खोचक सवाल। महायुतीमधील तिन्ही नेते ओसाड असं म्हणत उद्धव ठाकरेंची शिंदे, फडणवीस आणि अजितदादांवर टीका। त्यांच्याकडे कोण असतं पहिलं ठरवा ना, त्यांच्याकडे कोण आहे? आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे। तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये।